या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। शिस्त आणि सिद्धांताला पूर्णपणे वाहिलेली संस्था अशी ओळख आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची। स्थापनेपासून ते आजवर संघ आणि स्वयंसेवकाने त्या ओळखीला कधी तडा जाऊ दिला नाही। म्हणूनच अंतर्गत वाद, मतभेद, बंड अशा गोष्टी संघाच्या गावी देखील नव्हत्या। मात्र गोव्याचे संघ प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी राजीनामा दिला आणि त्या पाठोपाठ संघामध्ये राजीनाम्याचं सत्रच सुरू झालं। स्थापनेपासूनच्या 90 वर्षांमध्ये संघामध्ये बंडाचं निशाण का फडकलं, वेलिंगकरांनी कोणत्या कारणांमुळे राजीनामा दिला, याची सविस्तर कारण मीमांसा आता आपण खुद्द वेलिंगकर यांच्याकडूनच करून घेणार आहोत आणि आपण बघणार आहोत आमचे प्रतिनिधी मिलिंद भागवत यांनी वेलिंगकर यांची घेतलेली ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांना ज्यांनी गोव्यामध्ये खऱ्या अर्थानं उभं केलं, वाढवलं आणि सर्वार्थानं मोठं केलं असे सुभाष वेलिंगकर सर आपल्यासोबत आहेत। मात्र त्यांच्या एका भूमिकेमुळे गेल्या काही काळापासून गोव्या भाजपमध्ये आणि खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात देशपातळीवर एक काहीसं वादळ उठल्यासारखं झालंय। सर, तुम्हाला असं कायमच म्हटलं जातं की तुम्ही गोवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने भीष्माचार्य आहात। तुम्हीच हे सगळं तयार केलं, तुम्हीच हे सगळं वाढवलं। तुम्ही मनोहर पर्रीकर, आत्ताचे भाजपचे ज्येष्ठ नेते, हे सगळे तुम्ही एक टीम म्हणून एकेकाळी काम करत होतात। काय नेमकं गेल्या वर्षभरात असं झालं की तुम्ही एवढे नाराज आहात आणि आता तुम्ही संघातनंही बाहेर पडलात किंवा संघानं तुम्हाला बाहेर केलं? मागे 2011 साली काँग्रेस सरकारविरुद्ध आम्ही उभे राहिलो। गोव्याच्या जी संस्कृती 450 वर्ष पोर्तुगीजांपासून संरक्षण करून अबाधित ठेवली गेलेली आहे आपल्या पूर्वजांकडून, तर त्या संस्कृतीलाच बाधा येणारा एक निर्णय इथे गोव्यात काँग्रेस सरकारने 2011 सालात घेतला। त्यामुळे भाजप विरोधी पक्षात होता आणि तो निर्णय असा होता की पूर्ण शिक्षणाचं इंग्रजीकरण करणे आणि इंग्रजी माध्यमाला अनुदान देणे सरकारी। खरं म्हणजे 21 वर्षांपासून जी परंपरा होती की सरकारी अनुदान हे केवळ मराठी आणि कोकणी आणि उर्वरित आपल्या ज्या 8व्या परिशिष्टात घटनेच्या भारतीय भाषा आहेत उर्दू सहित त्या सगळ्यांनाच अनुदान दिलं जावं असा हा जागतिक सिद्धांत आहे। तर त्याच्या अनुषंगाने काम म्हणजे पूर्वीच्या मुख्यमंत्री माननीय शशिकलाताई काकोडकर यांनी ठाम निर्णय घेऊन अनुदान सरकारी पहिल्यांदा कोकणी मराठी शाळांना चालू केलं। इंग्रजीला अनुदान नव्हतं आणि इंग्रजीला द्यावं अशी पादरी मादरींची मागणी त्यांनी मोठं आंदोलन, धार्मिक त्याला स्वरूप देऊन वगैरे अशा पद्धतीची रेटा लावला। त्याला बळी न पडता आणि सरकार पडलं तरी चालेल अशी भूमिका घेऊन माननीय ताईंनी त्यावेळी एक निर्णय घेतला। तो 21 वर्ष राहिला अबाधितपणे। काँग्रेसने तो जरा त्याच्यात डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला, त्यामुळे इथली सगळी भाषाप्रेमी मंडळी वगैरे उभी राहिली। कोकणीवादी, मराठीवादी पहिल्यांदा एकत्र आले या भूमिकेवर की इंग्रजीचा प्राथमिक स्तरावर तरी निपात केला पाहिजे। इथे गोव्यात माध्यमिक शिक्षण 5वी पासूनचं पुढे जे आहे हे इंग्रजी माध्यमातून जे आहे त्याला कोणाचा विरोध नाही, पण निदान प्राथमिक 1ली ते 4थी पर्यंत तरी शिक्षण देशाशी आणि संस्कृतीशी नाळ जोडण्यासाठी म्हणून आवश्यक आहे। या जागतिक सिद्धांताला अव्हेरून जो निर्णय काँग्रेसने घेतला त्याची फळं काँग्रेसला भोगावी लागली। 11 महिने आंदोलन चाललं। आताचे रक्षामंत्री माननीय मनोहर पर्रीकर, श्रीपादजी नाईक मंत्री वगैरे आताचे सगळं सरकार हे सगळे त्यावेळी आंदोलनात होते। संघ हा संघ म्हणून नव्हता, पण संघाचे स्वयंसेवक हे नागरिक म्हणून नागरी प्रश्नात लक्ष घालतात त्याप्रमाणे पूर्ण संघ या आंदोलनात सहभागी होता। आंदोलन काँग्रेस विरोधात होतं आणि शेवटी 11 महिने 10 महिने काँग्रेस दाद देत नाही सगळ्या लोकशाही माध्यमातून केलेल्या प्रयत्नांना। हे लक्षात आल्यानंतर मग राजकीय पर्याय द्यायचा आणि राजकीय रिस्पॉन्स त्याला उत्तर त्याला द्यायचं असं ठरलं आणि शेवटी भारतीय भाषा सुरक्षा मंचने मनोहर पर्रीकरांना आणि त्याच्या साथींना बोलावलं बैठकीला। तुम्ही आता आंदोलनात आहात हे खरंच आहे, परंतु सत्तेत समजा जर तुम्ही आला, आम्ही तुमच्या मागे उभे राहिलो, तर तुम्ही हा निर्णय सत्तेत आल्याबरोबर रद्द कराल का असं आम्हाला वचन द्या। तर अरे मी तुमच्या बरोबरच आहे, मला हे सांगायला नको,
मी संघाचा स्वयंसेवक आहे, मी हे करणारच आहे, देशाच्या संस्कृतीवर मी घालू देणार नाही, अशा पद्धतीची विधानं मनोहरजी पर्रीकरांनी केली. आणि त्याच्यामुळे पूर्ण भारतीय सुरक्षा मंच, ज्याच्यात अनेक जण असे आहेत की ज्यांनी पारंपरिक पद्धतीने काँग्रेसचे मतदार आहेत, त्यांनी देखील यावेळी भारतीय जनता पार्टी विजयी व्हावी म्हणून प्रयत्न केले. सत्ता हातात आली. सत्ता हातात आल्यानंतर मग चित्र बदललं आणि त्यामुळे आता भाजप सरकारने ते चालू ठेवलं आणि कोणत्याही पद्धतीने रद्द करण्याची भाजप सरकारची तयारी नाही. म्हणून आता भाजप विरुद्ध सैद्धांतिक पातळीवर हे आंदोलन आता चालू आहे. पण सर, याच्यात नेमकं असं काय झालं की तुम्ही म्हणजे भाषा सुरक्षा समिती हे तर आहेच, पण संघाला असं वाटलं की तुम्ही जी भाजप विरोधाची भूमिका घेताय तर ती तुम्ही संघात राहून घेऊ शकत नाही, म्हणून संघानं अशा प्रकारची कारवाई करण्याचा निर्णय घेतला. काय नेमकं झालं? नाही, हे आंदोलन जे आहे मुळात ते आंदोलन हे भाजप विरुद्ध आंदोलन आहे. हे तत्व मान्य केल्याशिवाय तुम्ही आंदोलनात उतरूच शकत नाही. त्यामुळे निर्णय जो झाला तो संघ बैठकीतच इथे झाला निर्णय विभागाच्या. आणि मी त्याचं नेतृत्व, मी सेल्फ स्टाईल्ड लीडर नाही, संघाला विचारूनच मी नेतृत्व याचा स्वीकारलं. तेच नेतृत्व मागच्या वेळेला माझ्याकडे होतं. ताई काकडकर, शशिकला ताई या निमंत्रक होत्या आणि मी समन्वयक होतो. आताही मी समन्वयक आहे. शशिकला ताईंची प्रकृती ही चांगली नसल्यामुळे त्या बाहेर निघूच शकत नाहीत, अशी स्थिती असल्यामुळे सूत्र ही माझ्याकडे आली. 2 जबाबदाऱ्या एकाच वेळी आल्या हे संघाला माहीत आहे. मागच्या आंदोलनाच्या वेळेला हे दोन्ही मी करत होतो. मी राजकीय निर्णयही घेतले. त्याही वेळेला राजकीय निर्णय घेता कामा नये, मग तो भाजप विरुद्धच नाही, तो काँग्रेस विरुद्धही घेता कामा नये. अशा पद्धतीची हे जे आहे हे चालणार नाही. आणि म्हणून सुरुवातीपासून संघाला हे ठाऊक आहे, हे मान्य होतं. आंदोलनाची अवहेलना आणि हेटाळणी करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. आणि आता संघाची कदाचित ही जर भूमिका असेल तर ते बरोबर नाही, ती विपरीत आणि विसंगत आहे. संघावर कोणाचं दडपण आलं असं वाटतं तुम्हाला? असं निश्चित वाटतं. कारण इथे हा निर्णय भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना माहीत होता ऑलरेडी. माझ्याशी हा निर्णय बोलला जाण्यापूर्वी याचे पुरावे आता हाती आलेले आहेत. पण सर, म्हणजे तुम्हाला पदमुक्त केल्यानंतर, म्हणजे ज्याला आम्ही पत्रकार बडतर्फ म्हणतो, संघाने त्याला पदमुक्त असं म्हटलंय, तर त्याच्यात संघाने जे पत्रक प्रसिद्धीला दिलंय तर त्याच्यात असं स्पष्टपणे म्हटलंय की तुमची जी भूमिका म्हणून आहे तर त्या भूमिकेला संघाचं समर्थन आहे. मग हे काय आहे नेमकं? त्याला काही अर्थ नाही. तो दुटप्पीपणा आहे, शुद्ध. म्हणजे चांगल्या शब्दात दुटप्पीपणा केलेला आहे. एक कसं आहे की मध्ये फेब्रुवारी महिन्यात आता आंदोलन चालू असताना जेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी संघात या विषयावर उभी फूट आहे अशा पद्धतीचं सांगायला सुरुवात केलं, म्हणजे संघाला काही जणांना मान्य नाही, हे फुटकळ काही जणांना 8-10 जण जर सोडले तर इंग्रजीला ग्रँट देणे हे एकाही संघ स्वयंसेवकांना परवडणारा नाही. मग तो समाजद्रोही आहे असं म्हणावं लागेल. तर झालं काय की याने कोकण प्रांताने येऊन इथे, कारण हे होता कामा नये, सगळे स्वयंसेवक एकसंघ राहिले पाहिजेत. म्हणून हे आंदोलन जे आहे ते पूर्ण शक्तीनिशी आपण केलं पाहिजे आणि पूर्णपणे यशस्वी होईपर्यंत केलं पाहिजे. अशा पद्धतीची घोषणा खुद्द प्रांत कार्यवाह सुनीलजी सप्रे यांनीच केलेली आहे. आतापर्यंत या आंदोलनात भाजपने भाभासुमाच्या म्हणजे भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या ची मागणी एकमेव आहे, ती मान्य करावी. अन्याय आहे तो, याच्याकरता म्हणून प्रयत्न केले संघ पातळीवर. तिथे देखील मनोहर पर्रीकरांनी संघ वरिष्ठ उच्च कार्यकर्त्यांची फसवणूक केल्याचंही प्रांताला माहीत आहे. पण सर, मग याच्यातनं आता म्हणजे खरं तर तुम्ही त्यावेळेला आंदोलन केलं होतं काँग्रेसच्या विरोधात. आता भाजपनं तो निर्णय बदलला नाही म्हणून आता तुम्ही भाजपच्या विरोधात निर्णय करताय. म्हणजे जर का सगळ्याच राजकीय पक्षांची थोड्याफार फरकानं अशीच भूमिका असेल आणि कुठलाही राजकीय पक्ष सत्तेत येऊन जर का मराठीचं अनुदान चालू ठेवणं आणि इंग्रजीचं बंद करणं प्राथमिकला जसं तुम्ही म्हणता ते करत नसेल तर मग तुमच्या भूमिकेला राजकीय स्तरावर, प्रशासकीय स्तरावर कसा पाठिंबा मिळणार? नाईलाज आहे. म्हणजे त्याचं काय आहे की सैद्धांतिक लढाई ही फार पुरातन प्राचीन काळापासून चालू आहे. प्रश्न सुटलेले आहेत असं नाही. नैतिक अनैतिकतेचा लढा, धर्म अधर्माचा लढा हा प्रत्येक पिढीला करावा लागतो. बीज शिल्लक ठेवावी लागतात संघर्षाची. नीती आणि अनिती या दोघात जर संघर्ष निर्माण जर झाला नाही तर अनिती कबूल केली जाते समाजाकडून,
अशा पद्धतीचा ग्रह एक समाजासमोर येतो. त्यामुळे करणे भाग आहे. पण मग तुम्ही राजकीय पक्ष स्वतंत्र करणार का? कारण महाराष्ट्र गोमंतक पक्ष आज सत्तेत आहे, त्यांची अशी बांधिलकी आहे, त्यांचं असं एकत्रित आहेत ते की ते वेगळे कदाचित होऊ शकणार नाही. नाही, आमचे अंदाज वेगळे आहेत. भारतीय भाषा संघाने जाहीर नाही केली, मी नाही जाहीर केलं संघचालक म्हणून, पण भारतीय भाषा सुरक्षा मंचाने घेतलेल्या भूमिकेला मी बांधील आहे हे संघालाही माहीत आहे आणि संघाने त्याचं समर्थन केलेलं आहे उघडपणे सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर. आता प्रश्न असा आहे की आत्ता शेवटचे आंदोलन काँग्रेसच्या काळात 11 महिने करावं लागलं, इथे 14 महिने झालं, अजून आंदोलन संपलेलं नाही, अजून 5-6 महिने इलेक्शनपर्यंत ते चालू राहील आणि तिथे निर्णायक जो काय तो निर्णय लागेल. एक गोष्ट की त्यामुळे शेवटच्या टप्प्यात राजकीय उत्तर जसं त्यावेळेला काँग्रेसच्या विरोधात दिलं तसं यावेळेला भाजपच्या विरोधात द्यावं लागेल. सर, गेल्या वेळेचा जो भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा होता तर त्या जाहीरनाम्यात भाजपनं याच विषयाच्या अनुषंगानं असं स्पष्ट म्हटलंय की उभय पक्षांना मान्य असलेला तोडगा उभय पक्षांच्या सहमतीनं काढला जाईल. आता इंग्रजी शाळांचं अनुदान बंद करणं आणि मराठी शाळांचं सुरू ठेवणं याच्यावर उभयपक्षीय तोडगा कसा काय निघणार? शक्यच होऊ शकत नाही. हे मागच्याही वर्षाच्या ती मतदारांची केलेली फसवणूक आहे आणि त्यामुळे ते तसं होत. आणि एमिकेबल सेटलमेंट म्हणून पर्रीकरांनी जे फसवलं गोव्याच्या जनतेला, ते एक केस आम्ही दाखल केली होती काँग्रेस सरकारच्या सर्क्युलरवर. त्या केसमध्ये निर्णय जजने दिला होता की या शाळांचं अनुदान रद्द करा आणि या शाळा सरकारने ताब्यात घ्याव्या. त्याच्यासाठी प्रतिज्ञापत्रही द्यायला लावलं होतं सरकारला. हे झाल्यानंतर पर्रीकरांनी आम्हाला विनंती केली की मी अनुदान बंद करीन, एमिकेबल सोल्युशन, आणि त्याच्या बदल्यात आपण हा केस मागे घेऊ अशा पद्धतीने केलं. आम्ही पूर्ण विश्वास ठेवला, प्राणांतिक विश्वास मनोहर पर्रीकरांच्यावर ठेवला आणि अनुदान जे आहे हे आपली केस जी होती खटला हा मागे घेतला आपण. त्याच्यानंतर याने आम्हाला फसवलं, इंग्रजी अनुदान देऊन. म्हणजे तुमच्या बोलण्यातनं आतापर्यंतच्या असं दिसत आहे की खरं तर तुमचा राग राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा मनोहर पर्रीकर यांच्यावर जास्त आहे, कारण त्यांनी मनोहर पर्रीकर हे या सगळ्याला सिंगल हँडेड कारणीभूत आहेत. कारण त्याने कुणाही मंत्र्याला विश्वासात घेतलेलं नाही हे सिद्ध आहे. आता भैयाजी जोशींना ज्यावेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांनी वचन दिलं आत्ता अलीकडे जूनमध्ये की आपण अकॅडमिक ऑथॉरिटी करू म्हणून आणि त्याच्यावर सोल्युशन काढू म्हणून, तर इथे आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अकॅडमिक ऑथॉरिटी यांनी पूर्वीच केलेली आहे. मनोहरजी पर्रीकरांनी देखील सांगितलं की अकॅडमिक ऑथॉरिटी करू आणि त्याच्याकडे देऊन, त्यामुळे हे फसवत होते सरस कार्यवाहानं, हे लक्षात आलं. त्यामुळे चाललेली आहे ती इथीपासून अतपर्यंत फसवणूक चाललेली आहे. त्याला एक कार्यनेता जबाबदार आहे, तो म्हणजे मनोहरजी पर्रीकर. मध्ये तुम्ही काही माध्यमांशी बोलताना अशाही प्रकारचं वक्तव्य केलं होतं की मनोहर पर्रीकर त्या अर्थानं गोव्यात नाहीत पण दिल्लीतनं ते गोव्याचं सरकार चालवतात. हो, ॲब्सोल्युटली करेक्ट. कारण अनेक निर्णय त्यांनी या संदर्भातले अल्पसंख्याकवादी, ख्रिश्चनांबद्दल आमचं काही म्हणणं नाही, समान न्याय द्यावा, परंतु आर्च बिशपच्या पायाशी लोळण्याची जी एक नीती त्यांनी अनुसरली ती पक्षाला बरोबर घेऊन अनुसरलेली नाही. म्हणून त्यांनी दिलेली आश्वासनं नव्या मुख्यमंत्र्यांनी ठोकरूनही लावले. पण मग पर्रीकरांच्यामुळे भाजपची फरफट होते आणि संघाची फरफट नाही. भाजपची फरफट त्यांनी थांबवावी ना. त्या नेत्यांपैकी एकानेही धाडस दाखवावं की हा निर्णय घेतलेला बरोबर नाही. म्हणून आत्ताचे मंत्री असलेले, माजी सभापती असलेले राजेंद्र अर्लेकर, विष्णू सूर्या वाघ या दोघांनी धाडस केलं होतं की हा निर्णय जो आहे हा पूर्णपणे चुकलेला निर्णय आहे, तो जर सुधारला नाही झाला आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागणार, अशा प्रकारचं वक्तव्य त्याने केलेलं आहे. पुढे ते कोणती स्टेप्स घेतात हे बघायचं आहे. सर, आपण असं हेडगेवारांच्याच पुतळ्याशी आपण आहोत, मग ह्या सगळ्यामध्ये संघाचा काय दोष? नाही, संघाचा दोष नव्हे. नाराज का आहात? नाही, काय झालं दुर्दैवाने संघाच्या किंवा सुदैवाने लोकांच्या, एखाद्या आंदोलनाला एक चेहरा असतो. अण्णा हजारेंचं आंदोलन झालंय, बाकी लोकांची कर्तबगारी कमी होती असं नाही ते, परंतु एक चेहरा आंदोलनाला असतो. तो चेहरा अण्णा हजारांच्या आंदोलनाला त्यावेळी होता. इथे शशिकला ताई काकोडकर यावेळेला आपल्याबरोबर नसल्यामुळे स्वाभाविकपणे ही सगळी जबाबदारी माझ्यावर माझ्या सहकार्याने टाकली आणि नेसेसरीली
संघाचा संघचालक असलेला मी हा चेहरा बनलो इथे. आता आंदोलन एवढं टप्प्यावर आलं की त्यावेळेला चेहरा मारण्याचं काम जे आहे ते मारण्याचं काम हे संघाने केलं आणि ऍट द इन्स्टन्स ऑफ राजकारण केलं. कारण जे नियम आता ते सांगतायत तेच नियम मला काँग्रेस विरुद्ध जेव्हा आंदोलन केलं त्याही वेळेला लागू होते. कारण पॉलिटिकल, आणि मी कधीही भाग घेतलेला नाही राजकीय याच्यात, व्यक्तिशः मी कुठेही अडकलेलो नाही राजकीय याच्यात. भाजपच्या मागे मी इनडायरेक्टली राहील. पण मनोहर पर्रीकरांना चांगले जे काही निर्णय त्यांनी घेतले असतील ते अनेक निर्णय घेण्याकरता तुम्ही वेळोवेळी मदतही केली, मार्गदर्शन. नाही, मार्गदर्शन नाही केलं. एकदा त्यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते कर्तृत्ववान आहेत, ते घेतील. त्यामुळे त्यांच्यात इंटरफिअरन्स नाही केलं. मैत्री होती, परंतु ते या बाबतीत म्हणजे काही निर्णय त्यांनी जे आताच नव्हे मागेही जे निर्णय घेतलेले आहेत ते व्यक्तिनिष्ठ असल्यामुळे ते निर्णय बदलायची त्यांना हे नाही. म्हणून कितीही दडपण जरी संघाने आणलं त्यांच्यावर की हा निर्णय अयोग्य आहे तरी ते ऐकणारे नाहीत. त्यामुळे आता आम्ही ते हे ऐकावं आणि संघ जो आता एक विशिष्ट नेतृत्व देत आहे तो चेहरा खंडित करावा असा उद्देश त्याच्यामागे आहे, असा संशय संघातल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना आला. शेवटचे 2 प्रश्न. आता तुम्ही थेट राजकीय पक्षाच्या पर्यायाचा विचार करत आहात का? एक, आणि गोवा राज्य म्हणून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून तुम्ही स्वतंत्र आयडेंटिटी उभी करणं, एंटिटी उभी करणं असा तुमचा विचार, प्रयत्न, आता प्रत्यक्ष कृती असं आहे का? 2 गोष्टी. एक म्हणजे ही तात्कालीन व्यवस्था आहे, हे घोषितही केलेलं आहे. ही व्यवस्था आम्हाला कुठलाही हस्तक्षेप भाजपशी पक्षपात ठेवून चालणार नाही. तो केंद्राचाही नाही चालणार, प्रांताचाही नाही चालणार. त्यामुळे अलिप्त राहून आम्ही काम करू ना, संघाशीच बांधील राहू. संघ मानेल किंवा नाही, वी डोंट केअर. त्याचं कारण अंतःकरणातून संघ स्वयंसेवकत्व असतं, ते कोणाच्या बाह्य याच्यावर अवलंबून नसतं. त्यामुळे निष्ठाही तुम्ही मनाने अजूनही ऍब्सोल्युटली डॉक्टर हेडगेवारांच्याच संघाचे आम्ही सगळे. आणि रिझल्ट झाल्याबरोबर निवडणुकीचे किंवा निवडणूक झाल्याबरोबर मी पदत्याग करीन स्वतःहून. आत्ता मला जे यांनी संघचालकपदी बसवलेलं आहे मला त्याचा इंटरेस्ट नाही. त्यात संघचालकपद गेल्याचा इंटरेस्ट नाही मला. संघचालकपद अशा वेळी हे केलं की जे बीजेपीला फेव्हरेबल व्हावे अशा करता. राजकीय पर्यायासंबंधी तुम्ही बोललात तर 3 पर्याय आमच्यासमोर आम्ही ठेवले होते. आमचं स्वतंत्र राजकीय विभाग आहे, त्याचे ॲडव्होकेट उदयबाब भेंबरे हे माजी आमदार आणि प्रथितयश साहित्यिक हे त्याचे अध्यक्ष आहेत त्या सेलचे. त्यामुळे ते निर्णय सेल घेत होते आणि दे आर एन्डोर्स्ड बाय भारतीय भाषा सुरक्षा मंच केंद्रीय समिती. त्यामुळे त्यांनी जे समोर ठेवलेलं आहे ते असं आहे की सर्वात प्रथम मगो पक्षाशी, कारण मगोने 17 वर्ष राज्य केलेलं आहे, इथे राज्य जर करायचं असेल तर मगो पक्षाने हे करावं, युती तोडावी. दुसरा प्रश्न, भाभा सोमाने स्वतंत्रपणे कॅन्डिडेट्स उभे करावे. आणि तिसरा पर्याय हा काही चांगले उमेदवार जे असतील त्यांना पाठिंबा द्यावा. तर त्याच्यापैकी पहिल्या याच्या आम्ही मगोशी बोलणी केलेली आहेत ऑलरेडी आणि मगो निर्णय त्याच्यावर काय येईल ते त्यांना मुदत दिलेली आहे, तोपर्यंत त्यांनी निर्णय घ्यावा. 35 मतदारसंघात आपले कार्यकर्ते जे आहेत उमेदवार ते जवळजवळ निश्चित आहेत. आता ह्या सगळ्याचा शेवट काय होणार? म्हणजे ह्या सगळ्याचा शेवट निवडणुकांच्या निकालानंतर होणार का भारतीय भाषा सुरक्षा समिती म्हणून जोपर्यंत प्राथमिक इंग्रजी शाळांना अनुदान आहे ते बंद होत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार? कसा होणार? तोपर्यंत लढा सुरू राहणार. पुढच्या सरकारने दुर्दैवाने पुढे जर सरकार आलं आणि त्याने केला नाही तर लढा चालू होईल. आम्ही नसू कदाचित, पुढची पिढी तो लढा चालू ठेवेल. पण इंग्रजी बंद करेपर्यंत हा लढा चालू राहणार आहे याची आम्हाला जाणीव आहे. परंतु आम्हाला माहीत आहे की आतापर्यंत लोक प्रतिसाद जो आहे आणि भाजपबद्दलचा किंवा या निर्णयाबद्दलचा असंतोष जो आहे, म्हणजे भाजपचे सहानुभूत असलेल्या मंडळी या निर्णयामुळे, या देशघातकी संस्कृतीघातकी निर्णयामुळे त्यांच्या विरोधात जाणार आहेत हे या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळेल. आणि आशा अशी आहे की महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष जर त्यांनी युती तोडली तर बहुसंख्येने सरकार बनवेल अशा प्रकारची स्थिती आज गोमंतकात आहे. न भूतो अशा प्रकारची स्थिती मगोसाठी आहे.
तेव्हा मराठी भाषा सुरक्षा समिती, भारतीय भाषा सुरक्षा समिती आणि सुभाष वेलिंगकर यांनी सुरू केलेलं हे एक मुद्द्याच्या भोवतीचं वादळ आहे. हे किमान निवडणुकांच्या पर्यंत तरी असंच घोंगावत राहणार गोव्यामध्ये, हे निश्चित. कॅमेरामन मनोजसह मिलिंद भागवत, एबीपी माझा, पणजी, गोवा.